अवधूत श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्वसाधारण बंधू, आपण आपल्या श्रीपाद सेवा मंडळाच्या पुणे येथील पुस्तकांचे वाचन करत आहोत. परमपूज्य शहीदादा कोरडे महाराज, परमपूज्य ताई महाराज, परमपूज्य मामा महाराज यांची पुस्तकं वाचनास घेत आहोत. सध्या आपण परमपूज्य शहीदादा कोरडे महाराज यांचे जो संती वसुलीला ठावो हे पुस्तक वाचनात घेतले आहे. काल आपण विविध नाड्यांचे कार्य पाहिले. आज तपशक्तीचे कार्य. एखादा मनुष्य जेव्हा एखाद्या पवित्र स्थानावर येतो तेव्हा त्याचा भान तेथील तपशक्ती ती भगवती बघते. त्याच्या अंतःकरणात भले सद्भाव असो किंवा नसो, पण असद्भाव मात्र असता कामा नये. त्याच्या मनात त्या स्थानाविषयी आदर असो वा नसो, पण कुत्सित भाव किंवा निंदेचा भाव मात्र असू नये. नाहीतर ती भगवती त्याला विपरीत फळ देते. कारण ती संतांची तपशक्ती साक्षीभावाने सारे काही बघत असते. एखाद्याला त्या स्थानाबद्दल आदर नसला, तो नुसताच आला आणि गेला, त्याने दर्शन जरी घेतले नाही तरी ती भगवती काही विपरीत करणार नाही. अशाही व्यक्तीला ती वेळ प्रसंगी काहीतरी लाभच करून देईल. पात्रतेनुसार ती त्याला शांतीचा अनुभव तरी देईल, अथवा त्याच्या ठिकाणी अंतःकरणात विरक्ती तरी उत्पन्न करेल तरी देईल, अथवा त्याच्या ठिकाणी अंतःकरणात विरक्ती तरी उत्पन्न करेल. पण एखादा जर तेथे परीक्षा घेण्यासाठी म्हणून आला किंवा त्याचा भावशास्त्र विपरीत वाटला तर मात्र ती भगवती त्याला त्या स्थानापासून पळवून लावेल. ती त्याला त्याची थांबूच देणार नाही. या संदर्भात परमपूज्य श्री मामा एक प्रत्यक्ष घडलेली हकीकत सांगत असत. परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी त्यांचे पहिले श्रावणाचे अनुष्ठान बनेश्वरला केले. त्याच अनुष्ठानाच्या वेळची ही हकीकत आहे. त्यांच्या सोबत श्री तात्या शिंदे नामक एक गृहस्थ होते. ते म्हणाले, मामा, मी पण तुमच्याबरोबर अनुष्ठानाला बसतो. परमपूज्य श्री मामा अनुष्ठान काळात दिवसातून एकदा वयाचे तांदूळ शिजवून थोडे खात व नंतर केवळ पाणीच पिऊन राहत. हे बघून ते गृहस्थ म्हणाले, माझे नियम मी आणखी कडक ठेवणार. मी फक्त भिजलेले धान्य खाणार. श्री गुरुचरित्राचे पारायण करून तुमच्यासारखेच अनुष्ठान करणार. त्यावर परमपूज्य श्री मामांनी त्यांना विचारले की तुमची मुंज झालेली आहे काय? ते म्हणाले, नाही झालेली. पण त्याला काय हरकत आहे? हे ऐकून परमपूज्य श्री मामा त्याला समजावून सांगितले की अहो, हे सिद्धस्थान आहे. तुम्ही घरी काही वाचणे वेगळे आणि सिद्धस्थानी वाचणे वेगळे. हे तपस्थान आहे. येथे तुम्ही शास्त्राला अनुसरून त्याप्रमाणेच वागा. त्या विपरीत जर वागाल तर ते या स्थानातील सिद्ध शक्तीला पसंत पडणार नाही. त्यावर ते गृहस्थ म्हणाले, अहो, माझा यावर विश्वास नाही. आपणच ब्रह्म, आपण करू तेच खरे. ते ऐकून परमपूज्य श्री मामा बळे म्हणाले व त्यांनी आपले अनुष्ठान सुरू केले. विपरीत वर्तनाचा फटका. अनुष्ठानाच्या दुसऱ्याच दिवशी तळ्यावर स्नानाला गेलेले असताना ते गृहस्थ निसर्गात कातळावरून पाय घसरून पडले आणि त्यांना सपाटून मार लागला. पोटली सोडून निघाली व मोठी जखम झाली. ते बघून परमपूज्य श्री मामा त्यांना म्हणाले, या बनेश्वरच्या पाण्याचा असा गुण आहे की येथे जखम लवकर बरी होत नाही, चिघळते. त्यामुळे तुम्ही आता येथे थांबू नका. ताबडतोब घरी जा आणि उपचार करून घ्या. तुमचे अनुष्ठान येथे व्हावे अशी देवांची इच्छा नाही. तुम्ही शास्त्र विषया विपरीत वागत आहात. पण ते सद्गृहस्थ पैलवान होते. अंगात जोर होता. ते म्हणाले, काय होईल ते होईल, पण मी येथे अनुष्ठान करणारच. त्यावर नाईलाजाने परमपूज्य श्री मामा बरे आहे असे म्हणाले.
त्यानंतर 2 दिवस गेले. त्या गृहस्थांच्या पायाला सेप्टिक झाले. ते तापाने फणफणले. त्यांना हालचाल करणे अशक्य झाले. शेवटी ते बेशुद्ध पडले. मग कार करून त्यांच्या घरच्यांना बोलवावे लागले. त्यांच्या घरचे लोक येऊन त्यांना घेऊन गेले. पुढे डॉक्टरना त्यांचा तो पाय कापावा लागला. दुसरे काहीही करता येणे शक्य नव्हते. श्री माऊली जेव्हा थापटुनी चेववी विरक्तीचे असे म्हणतात, तेव्हा त्यांना त्यातून असे सांगायचे असते की ज्याच्या मनात शास्त्र विपरीत भाव नाही त्यालाच ती भगवती तो त्या सिद्धस्थानी आला असता अनुभव देते. अन्यथा ती त्याला तेथे टेकू देत नाही. अशा सिद्धस्थानी शक्तीच्या कृपेने येणारा एक विशिष्ट अनुभव ते येथे सांगत आहेत की साधकाच्या अंतःकरणात असलेले सुप्त वैराग्य ती भगवती जागे करते. संत सदैव सावधान. प्रत्येकाच्या अंतःकरणात वैराग्य हे सूक्ष्म रूपात असतेच, पण संतांच्या हृदयात मात्र ते अखंड जागृत असते. श्री संत एकनाथ महाराजांनी संत आणि सामान्य यांच्यामधला तोच फरक मार्मिकतेने सांगितलेला आहे. ते म्हणतात की अग्नी सदा देवित्यमान तैसे संत सदा सावधान. अशी ही अग्नी हा जसा सदैव देदीप्यमान असतो, तो जसा सतत गगगीत पेटलेला असतो, तसे संत हे सतत सावधान असतात. सावधान याचा अर्थ ते सतत विरक्त असतात, वैराग्यशील असतात. कोणत्याही प्रसंगी मोहाच्या क्षणी देखील ते स्वतःच्या वैराग्यात गमावून बसत नाहीत. स्वतःची विरक्ती ते पूर्णपणे जगतात आणि त्याच आधारावर ते जगतात. तरी वैराग्याचे आधारे जी विषय दगडूनी पाहिले शरीरी एकंदरे केले म्हणून. वैराग्याच्या आधाराने विषय अंतःकरणाबाहेर ठेवता येतात. मन श्री भगवत चरणी एकाग्र करता येते. मनातले वैराग्य जर डळमळीत झाले तर मन कधीही अध्यात्म विषयात एकाग्र करता येणार नाही. संतांचे वैराग्य हे विवेकाच्या अनुरोधाने आलेले व परिपक्व असते. जागृत विवेक ही भगवत कृपेची पहिली खूण आहे. भगवती ज्याच्यावर कृपा प्रसाद करते त्याच्या अंतःकरणात ती पहिल्यांदा विवेक जागृती करते. म्हणूनच एखाद्या सिद्धस्थळी जो कोणी साधक येईल त्याच्यावर त्या स्थानातील तपशक्तीची कृपा झाली असे केव्हा समजायचे, तर त्याच्या अंतःकरणात तात्पुरता का होईना पण विवेक उत्पन्न झाला व त्या विवेकामुळे जर वैराग्य उदयाला आले, वैराग्य जागृत झाले, तरच त्यामुळे चेववी विरक्तीचे आणि ते देखील थापटुनी असे श्री माऊलींनी येथे म्हटलेले आहे. अनादि सुषुप्ती अशा जीवाच्या ठिकाणी असलेले वैराग्य मुळात गाढ झोपलेले असते. म्हणून त्या वैराग्याला थापटून जागे करावे लागते. नुसते हाका मारून उपदेशाने ते जागे होत नसते. शास्त्रामध्ये अनादि सुषुप्ती आणि अनादि जागृती असे 2 भाग सांगितलेले आहेत. अनादि अनंत आणि नित्य जागृत असलेला असा कोण आहे, तर परमात्मा आहे. आणि अनादि सुषुप्ती कोणाला आहे, तर ती जीवाला आहे. परमात्म्याचा जो अंश अज्ञानाने स्वतःला परमात्म्याहून भिन्न समजून बसतो तो जीव. तसे समजून बसल्यामुळेच त्याचा आणि परमात्म्याचा एकमेळ होत नाही. त्याच्या अशा परमात्म्यापासून वेगळे पडण्यालाच सुषुप्ती म्हटलेले आहे. जो अंश जीव म्हणून वेगळा राहतो तो सुषुप्त अवस्थेत
अज्ञानाच्या अवस्थेमध्ये असतो. त्याला स्वतःची जाणीव नसते. हे जीवाचे स्वतःला कमी व वेगळे समजून घेणे ही मोठे विचित्र असते. ते शेवटी मायेच्या अविद्येच्या प्रभावानेच आलेले असते. चिनी लोकांमध्ये एक अजब प्रथा आहे. ते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्या प्रथेनुसार काही संकेत पाळतात. त्यांच्यात असा एक रिवाज आहे की दुसऱ्याला जर त्याच्याविषयी काही विचारायचे असेल तर ते त्याला मोठा सन्मान देत विचारायचे आणि स्वतःबद्दल दुसऱ्याला जर काही माहिती द्यायची असेल तर ती मात्र स्वतःला अतिशय तुच्छ समजून द्यायची. आपण त्याच्या समोर कसे पदार्थ आहोत हे दाखवून द्यायची. त्यामुळे समजा दोघे चिनी एकमेकांना भेटले तर एक जण दुसऱ्याला विचारेल, नमस्कार महाशय, आपले आदरणीय नाव काय आहे बरे? त्यावर दुसरा सांगेल की माझे तुच्छ नाव वांग असे आहे. मग दुसऱ्या पहिल्याला विचारेल, आपली अत्यंत साहसी व हुशार मुले कशी आहेत? त्यावर लगेच पहिला म्हणेल, माझी भेकड व निर्बुद्ध मुले बरी आहेत. त्यांच्या संवादात स्वतःच्या कोणत्याही गोष्टीबद्दल बोलताना तिला तुच्छतादर्शक विशेषण लावले जाते. दुसरा जेव्हा विचारेल की आपली सुविद्य सुशील पत्नी कशी आहे तेव्हा पहिला असेच उत्तर देईल की ती अशिक्षित थेरडी देखील बरी आहे. म्हणजे दुसऱ्याविषयी सन्मानाने विचारायचे आणि त्याच्या प्रश्नांना मात्र स्वतःला तुच्छ लेखित उत्तरे द्यायची. अशी त्यांची अजब पद्धत असते. कृपेने येणारी जागृती. अज्ञान दशेतील जीवाचा आणि परमात्म्याचा संवाद हा अशाच प्रकारचा असतो. परमात्म्याला स्वतःच्या स्वरूपाची नित्य जाणीव असते आणि जीवाला अविद्येमुळे स्वस्वरूपाचे पूर्ण विस्मरण झालेले असते. त्यामुळे तो स्वतःला कमी दर्जाचा तुच्छ समजतो व परमात्मा पूर्ण सन्मानाने संबोधतो. परमात्मा सदैव जागृतच असतो तर जीव हा अज्ञान सुषुप्तीत असतो. जीवाची ती अनादि सुषुप्ती भंग करणारे केवळ सद्गुरू असतात. म्हणजे त्यांची कृपाशक्ती असते. ती भगवती शक्तीच जीवाला हलवून थापटून जावे करते आणि त्याला स्वरूप जाणीवेच आणते. सामान्यतः व्यवहारात असे घडते की एखादा जर गाढ झोपेत असेल व त्याला आपण जागे केले तर काही वेळ त्याला आपण कुठे आहोत हेच कळत नाही. काही वेळ अशी अवस्था असते की तो त्या स्थितीत धड जागृतीत नसतो आणि धड झोपेतही नसतो. त्याचप्रमाणे सद्गुरूंनी एखाद्याला अनुग्रह करून त्याच्या अनादि सुषुप्तीतून त्याला जरी जागे केले तरी पूर्ण भानावर येण्यापूर्वी त्या जीवाचा काही काळ अर्ध जागृतीतच जातो आणि त्या काळाला आपण साधकावस्था असे म्हणतो. जीव त्याच्या अनादि सुषुप्तीतून पूर्ण जागा झाला की तो सिद्धच झाला असे समजावे. पण जोपर्यंत तो पूर्ण सुषुप्तीत असतो तोपर्यंत मात्र तो बद्धच असतो. सद्गुरूंनी दीक्षा दिल्यानंतर पूर्ण भानावर येण्यासाठी स्वतःची पूर्ण जाणीव होण्यासाठी जो काळ जातो तो साधकावस्थेचा भाग जीवाकरता अपरिहार्यच असतो. शेवटी जीव कुठून कुठे येतो तर मुळात जिथे होता तिथेच येतो. त्यावेळी स्वतःचे सत्य स्वरूप त्याला कळते. त्याला स्वस्वरूप कळायला लागले की शास्त्रांमते तो स्वभावामध्ये आला असे म्हटले जाते. तोपर्यंत जीव हा स्वभावात नसतो तर मायेच्या प्रभावात असतो आणि तीच गाढ निद्रा सुषुप्ती म्हटली जाते. त्या सुषुप्तीतून त्याला शक्तीने जे जागे करणे असते त्याला श्री माऊलींनी थापटून चेळवी असे म्हटलेले आहे. साधक जीवाला ती शक्ती त्याची करुणा येऊन थापटून गोंजारून जागे करत असते. विवेकाने येणारे विचार. एखादा पांतस्थ जेव्हा संतांनी बसविलेल्या स्थानामध्ये सिद्धस्थानामध्ये येतो तेव्हा त्याच्या सुप्त पारमार्थिक शक्तीची जागृती करणे हा काही त्या स्थानातील तपशक्तीचा उद्देश नसतो.
त्याच्या अंतःकरणात केवळ विरक्ती आणि ती सुद्धा